नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की प्रियाचा खेळ संपलेला आहे। अर्जुन आणि सायलीने सर्वांना सांगितलेलं आहे की हा अपघात प्रियानेच घडवून आणला होता। त्यामुळे प्रिया घराच्या बाहेर जाणार आहे, म्हणजे जेलमध्ये जाणार आहे महिपत आणि नागराज बरोबर। तर ते कसं होणार आहे हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला, व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पहा। प्रियाने जो आता महिपत आणि नागराज बरोबर प्लॅन केला होता की अर्जुन आणि सायलीला संपवून टाकायचं, तर तो प्लॅन फेल झालेला असतो। अर्जुन आणि सायली सुखरूप घरी आलेले असतात आणि अर्जुन सायलीला पाहून सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो। प्रतिमा आणि कल्पनाला तर आता खूप आनंद झालेला आहे, त्यांच्या तर जीवात जीव आलेला असतो, कारण दोघीही खूपच घाबरल्या होत्या न्यूजमध्ये दोघांचा ऍक्सिडेंट पाहून। पण अर्जुन सायलीला समोर पाहून त्या दोघी खूप खुश होतात। पण हे सगळं पाहून प्रियाच्या मात्र पायाखालची जमीन सरकलेली आहे। ती आता नाटक करत सगळ्यांसाठी पाणी घेऊन चाललेली असते आणि तेवढ्यातच तिला अर्जुन सायली समोर दिसतात। मग अर्जुन सायलीला समोर पाहून तिच्या हातातला जो ट्रे असतो तोच खाली पडतो आणि ती खूप जबरदस्त इथे घाबरलेली आहे। प्रेक्षकांनो, खरं तर प्रियाच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन इथे बघण्यासारखे आहेत। खरंच खूप मज्जा आली प्रियाचा असा चेहरा पाहून, कारण नेहमी दुसऱ्यांना धक्का देणारी प्रिया आज स्वतः धक्क्यामध्ये गेलेली आहे। पण अर्जुन सायलीला आता समजलेलं आहे की हे सगळं प्रियानेच केलेलं आहे, पण ते लगेच सगळ्यांना सांगत नाही। त्यांचं आता तिचं आता पुढे काय करायचं हे आता ते एकत्र ठरवणार आहेत आणि सगळ्यांना कसं सांगायचं आहे हे आपण पाहणार आहोत की अर्जुन आणि सायली आता कसं ठरवतात। प्रिया आता अजिबातच वेळ न वाया घालवता लगेचच महिपत आणि नागराजला भेटण्यासाठी जाते, कारण तिला खूप मोठा धक्का बसलेला आहे। तर ती रागारागाने त्यांच्याकडे जाते, तर महिपत आणि नागराज तिला पाहून म्हणतात की प्रिया, तू इथे कशाला आलेली आहे? अच्छा, आम्हाला गुड न्यूज सांगायला आलेले आहे की आता ते दोघे जण खपले म्हणून? अगं, पण फोनवरती तर तू हे सगळं सांगू शकत होती ना, इकडे यायचे कष्ट कशाला केले? प्रिया आता खूप चिडलेली असते। ती रागात म्हणत असते की काय बोलताय तुम्ही? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? तुम्ही काय बोलताय ते? अहो, असं काहीच झालेलं नाहीये। तुम्हाला जे काम दिलं होतं ते काम तुम्ही पूर्ण केलेलंच नाहीये, असं म्हटल्याबरोबर त्या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकते। तर पुन्हा रागाने प्रिया म्हणत असते की तुम्हाला काहीच जमत नाही हो, काहीच जमत नाही। पण म्हणत असतो की अगं, काय झालंय नक्की? काम झालेलं नाहीये का? ते दोघे मेले नाहीत का? पण आता हातपाय तरी तुटले असतील ना? नक्की काय झाले? तर प्रिया म्हणत असते की ते दोघे धडधाकट जिवंत परत आलेत घरी, आता काय करू मी? असं म्हणून ती दोघांवरती खूपच चिडलेली आहे। ते दोघे मिळून आता मला जेलची हवा खायला लावतील, म्हणजे आता इथे तुमच्या बरोबर मी सुद्धा येईल। खरंच तुम्हाला काहीच जमत नाही। प्रियाचं हे बोलणं ऐकून त्या दोघांना सुद्धा धक्का बसलेला आहे। तर प्रिया पुन्हा म्हणत असते की मी तुम्हाला आठवड्याच्या आत इथून बाहेर काढणार होती, जर तुम्ही माझं काम केलं तर, पण तुम्ही तर माझ्या पुढे आता खूप मोठं संकट उभं केलेलं आहे। तुम्हाला बाहेर काढण्याऐवजी आता मलाच येथे येऊन राहावं लागणार आहे। खरंच तुमच्या दोघांकडून काहीच होणार नाही। आता मलाच असं काहीतरी करावं लागणार आहे ज्यामुळे अर्जुन आणि सायली आता माझ्यापर्यंत पोहोचणारच नाही, असं म्हणून ती तिथून रागारागाने निघून जाते। प्रिया घरी गेल्यानंतर इकडे सगळं वातावरण शांतच असतं, मात्र अर्जुन आणि सायली विचार करत असतात की हे प्रियाचं जे रूप आहे ते सगळ्यांसमोर कसं बाहेर आणायचं। आता त्यांच्या बरोबर चैतन्य सुद्धा तिथे असतो, तर चैतन्याला मात्र काहीच माहिती नसतं। चैतन्य म्हणत असतो की नक्की काय झाले? तुम्ही दोघं कशाचा विचार करताय? त्यावेळेस सायली चैतन्याला म्हणत असते की चैतन्य भाऊजी, हा अपघात नव्हता, हा घातपात होता। आता असं म्हटल्याबरोबर चैतन्याला मोठा धक्काच बसतो। तर पुन्हा सायली म्हणत असते की आम्हाला मारण्यासाठी प्रियाने सुपारी दिली होती, हे आम्हाला कळले आहे। हा सगळा प्लॅन प्रियाचाच होता, तिचं सत्य आम्ही सगळ्यांसमोर बाहेर काढू म्हणून ती आम्हाला संपवायला निघाली होती आणि हे आम्हाला आधीच माहिती होतं, त्यामुळे आम्हाला हे कळलं आणि म्हणूनच आम्ही आमचा जीव वाचवला। त्या गाडीचाच फक्त स्फोट झाला, त्या गाडीत आम्ही नव्हतोच, असं म्हटल्याबरोबर चैतन्याला धक्काच बसतो। प्रियाचा प्लॅन अर्जुन आणि सायलीला आधीच कळलेला होता, त्यामुळे त्यांनी सावधगिरीने सगळं काही केलं होतं, हे प्रियाला मात्र कळलंच नाही। तर अर्जुन म्हणत असतो की हो, आणि हा एवढा सगळा प्लॅन फक्त प्रियाचा नव्हता, तिने महिपत आणि नागराजच्या माणसांना हाताशी घेतलं, त्या दोघांना बाहेर काढण्याची लालच दाखवून तिने आमचा काटा काढण्याचं ठरवलं होतं। आता हे सगळं ऐकून चैतन्याला नक्की आता प्रिया कशाची बनलेली आहे, एवढी स्वार्थी, पैशासाठी कशी काय असू शकते, असा आता त्याला इथे प्रश्न
पडलेले आहेत. तर अर्जुन म्हणतो की नाही, पण आता बास ती खरी कोण आहे हे कळण्याच्या आधी तिनेच आमचा ॲक्सिडेंट केला होता हे मात्र मी सगळ्यांच्या समोर आणणार आहे. तर सायली म्हणत असते की अहो प्लीज अशी घाई करू नका. तर अर्जुन म्हणतो की नाही सायली, आता मी गप्प बसणार नाही, तिचं हे खरं रूप मी सगळ्यांसमोर घेऊन येणारच. मग आता सायली म्हणत असते की ठीक आहे, अजून आपल्याला बाकीचे थोडेसे पुरावे मिळायचे आहेत, तोपर्यंत तिचं हे छोटंसं सत्य आपण सगळ्यांसमोर आणूया. प्रतिमा आत्या त्याचबरोबर रविराज काकांना पण कळू दे की प्रिया नक्की आहे तरी कशी, असं ठरवून आता ते तिघे जण सगळ्यांना हॉलमध्ये एकत्र यायला सांगतात. हॉलमध्ये एकत्र आल्यानंतर प्रिया सुद्धा तेथे असते आणि रविराज त्याचबरोबर प्रतिमा सुमन सुद्धा आता सगळेजण आलेले असतात. म्हणजे सायली आणि अर्जुनला पाहण्यासाठी ते आधीच आलेले होते. तर सगळे हॉलमध्ये जमलेले असतात. अर्जुन प्रियाने जे जे काही केलं ते सगळं इथे सांगतो आणि ते ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन इथे सरकणार आहे. प्रियाला तर काय बोलावं ते सुचणार नाही. अश्विनला तर विश्वासच बसत नाही. अश्विन नेहमीप्रमाणे प्रियाची बाजू घ्यायला जातो आणि तो अर्जुनला म्हणत असतो की दादा तू काय बोलतोय, नेहमी तू त्या तन्वीवरतीच का रे टार्गेट करत असतो, तुझं काय बिघडवलेलं आहे तन्वीने, ती आता इतका सुधारण्याचा प्रयत्न करत आहे पण तू तिला सुधारूनच देत नाहीये. तर अर्जुन म्हणतो की अश्विन अरे आत्ता तरी डोळे उघड, अरे खरंच तुझी बायको दिसते तशी नाही रे, हिचं रूप फक्त आम्हालाच माहिती आहे. असं म्हटल्याबरोबर प्रिया खूप घाबरलेली आहे. प्रेक्षकांनो, खरं तर प्रियासारखी मुलगी कोणालाच नसावी, किती डेंजर तिचं रूप इथे दाखवलेलं आहे. तर अश्विन म्हणत असतो की दादा काय केलेलं आहे तन्वीने. तर अर्जुन आता म्हणत असतो की आमचा ॲक्सिडेंट, असं म्हटल्याबरोबरच सगळ्यांना घरातील खूप मोठा धक्का बसलेला आहे. आश्चर्यानेच ते अर्जुन आणि सायलीकडे बघत असतात. तर सायली म्हणत असते की हो अश्विन भाऊजी, हिनेच आमचा ॲक्सिडेंट घडवून आणलेला आहे, तोही एकटीने नाही, महिपत आणि नागराजला भेटायला जाऊन तिने हा सगळा प्लॅन ठरवलेला आहे. तिचे नागराजचे महिपतला जेलमध्ये गेलेले फोटो सुद्धा इथे सगळ्यांना दाखवतात अर्जुन आणि सायली. मग तिचं खरं रूप सगळ्यांसमोर येतं. अश्विनला तर धक्काच बसतो. तर आता तो म्हणत असतो की तन्वी तू अशी कशी काय वागू शकते, म्हणजे हे सगळं तू नाटक केलं रडण्याचं आणि आम्हाला तो व्हिडिओ दाखवण्याचं, हे सगळं तू केलं. प्रतिमा तर आता तोंडालाच मारून घेते आणि म्हणत असते की माझी मुलगी ही असूच शकत नाही. रविराजला सुद्धा खूप वाईट वाटलेलं आहे. इकडे कल्पना तर आता एकदम आता आश्चर्यचकित झालेली असते आणि ती चक्कर येऊन खालीच बसते. तर आता हे सगळं जे झालेलं आहे ते तन्वीने केलेलं आहे आणि तिचं रूप आता सगळ्यांना पाहायला मिळलेलं आहे. तन्वी मात्र आता रडण्याचं नाटक करत असते. इथे सगळ्यांची ती माफी मागायला जाते की प्लीज मला माफ करा, मी हे जे काही केलं ते अर्जुन आणि सायली माझ्यावरती सतत संशय घेतात म्हणून केलं, पण आता कोणीच तिचं काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीये. अश्विन सुद्धा आता तन्वीवरती खूपच चिडलेला आहे, म्हणजे प्रियावरती खूप चिडलेला असतो. तो सुद्धा आता घरातील सगळेच जण चिडलेले असतात. सगळ्यांना धक्का बसलेला आहे की प्रिया अशी आता म्हणजे अजून कोणकोणत्या खालच्या थराला ती जाणार आहे. रविराज तर म्हणत असतो की असली मुलगी जन्माला येण्यापेक्षा मला बाप बनवलं नसतं तरी चाललं असतं. अर्जुन सायली मनामध्ये म्हणत असतात की खरंच ही तुझी मुलगी नाहीये आणि हे लवकरच सत्य तुमच्या सगळ्यांसमोर येणार आहे. घरातील सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. तिचं हे रूप पाहून सगळेजण आता तिला या घरातून बाहेर काढणार आहेत आणि पोलिसांना बोलवून तिला सुद्धा आता तुरुंगामध्ये दिलं जाणार आहे थोड्या दिवसांसाठी. नंतर ती बाहेर आल्यानंतर तिचं खरं रूप सगळ्यांसमोर येणार आहे. तर प्रेक्षकांनो, हा जो पुढील भाग आहे तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद.